पेपर मध्ये एक सम बघितलं होतं, ते मी तुम्हाला आधी सॉल्व्ह करून दाखवते. ते सम कसं होतं की एक ट्रायंगल मध्ये ना असं सर्कल होता एक, आणि त्या सर्कलच्या ज्या ट्रायंगलच्या ज्या तिन्ही साइड आहेत त्या सर्कलला अशा टच करून जात होत्या. आपल्याला काय दिलं होतं माहितीये का सम मध्ये, की हा जो ट्रायंगल एबीसी समजा आहे, हा एबीसी होता, आणि हे जे टचिंग पॉइंट आहे ते पी क्यू आर असे होते. तर आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं की ट्रायंगल एबीसी ची जी परिमिती आहे, पेरिमीटर आहे, ती तुम्हाला 44 दिली होती. आणि हा जो त्रिकोण आहे ना, हा आयसोसेल्स ट्रायंगल होता. आयसोसेल्स म्हणजे समद्विभुज त्रिकोण होता. हा जो त्रिकोण एबीसी दिलाय ना, तो समद्विभुज त्रिकोण आहे आणि त्याची परिमिती 44 आहे, आणि जो पाया आहे, बेस आहे, तो तुम्हाला 12 दिला होता. बेस 12 दिला होता. तर त्यांनी आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता माहितीये का, प्रश्न काय विचारला होता की ए पासून, ए मधून काढलेले जे स्पर्शिका खंड आहेत, ए पासून काढलेले स्पर्शिका खंड कोणते आहेत आकृतीमध्ये, जे ए मधून आपण काढलेले ते कोणते स्पर्शिका खंड आहेत? एपी आणि एक्यू. एपी आणि एक्यू यांची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एपी आणि एक्यू ची किंमत काढायची आहे तुम्हाला. असा प्रश्न होता. काय प्रश्न होता की एबीसी ची परिमिती तुम्हाला, एबीसी ची परिमिती 44 आहे, तो आयसोसेल्स ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण आहे, आणि बेस त्याचा पाया 12 आहे. आता याच्यामध्ये पाया कोणता दिसतोय आकृतीमध्ये? त्रिकोण एबीसीचा पाया कोणता आहे? बीसी. तर बीसी जर पाया असेल आणि तो समद्विभुज त्रिकोण जर असेल, तर आपण बाकीच्या उरलेल्या पण बाजू आपण शोधू शकतो, है ना. आता परिमिती आपल्याला दिलेली आहे त्यांनी. AB अधिक BC अधिक AC या तिन्ही बाजूंची बेरीज 44 आहे. त्याच्यामध्ये AB आणि AC इक्वल आहे. AB आणि AC समान आहेत कारण तो समद्विभुज त्रिकोण आहे. आता AB आणि AC समान आहे. BC ची किंमत 12 दिलेली आहे, है ना. AC च्या जागी मी AB लिहू शकते. का लिहू शकते AB च्या जागी, AC च्या जागी AB? हे त्या दिवशी पण तुम्हाला मी सॉल्व्ह करून दिलं होतं. हा, समद्विभुज त्रिकोण AC च्या जागी AB, 2 AB येणार, AB आणि हे 12 बरोबर 44. तुम्ही 12 तिकडे नेणार, 44 वजा 12 म्हणजे 2 AB बरोबर 32. 2 AB बरोबर 32 येणार, आणि हा 2 तिकडे जाऊन भागिले होणार, 32 भागिले 2 म्हणजे AB आणि AC दोन्ही सुद्धा काय असणार आहे? 16 येणार. दोन्ही बाजूंची जी लांबी आहे ती 16 आहे. ठीक आहे. आता इथे आपण काय करायचं माहितीये का, बघा वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून, वर्तुळाच्या बाहेर एकूण 3 बिंदू आहेत. एक ए आहे, बी आहे आणि सी आहे. आता ए मधून काढलेले जे स्पर्शिका खंड आहेत ते AQ, AP आणि AQ आहे.
तर समजा, आणि ते एकरूप आहेत कारण वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. द टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द पॉइंट आउटसाइड द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जे वर्तुळाबाहेर जर एखादा पॉइंट आहे तर त्याच्यातून काढलेले जे टँजेंट सेगमेंट्स असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. मग एपी आणि एक्यू जो आहे ते एकरूप आहे. ते समजा एक्स आपण मानू, कारण त्याची लांबी मला शोधायला सांगितली. आता हा एक्स आहे, हा एक्स आहे. तसंच बी पासून निघणारे जे दोन टँजेंट सेगमेंट आहेत ते कोणते आहेत? बी बिंदूतून काढलेले, बी पण वर्तुळाच्या बाहेर आहे, त्याच्यातून काढलेले स्पर्शिका खंड कोणते आहेत? BP आणि BR. बीपी आणि बीआर. ते समजा आपण कन्सिडर करूया, ते वाय आहेत समजा, बीपी आणि बीआर. आणि तसंच सी बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड सीक्यू आणि सीआर हे समजा झेड आहे, है ना? कळलं? इथे कारण लिहायचं की वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. वर्तुळाबाहेरील बिंदूतून the tangent segment drawn from the point outside the circle are congruent. बिंदूतून वर्तुळास काढलेल्या, असं कारण द्यायचा, स्पर्शिका खंडांची लांबी समान असते, लिहायचं. आता हे झेड झेड होणार, ठीक आहे? आता इथे होईल काय माहितीये का? आता बघा, आपली जी एबी आहे, एबी बाजू दिसते, ही एबी. आता ही एबी जर आहे, ती एबी किती लांबीची आहे? एबी पूर्ण किती लांबीची आहे? 16 सेंटीमीटर. 16 आहे ना? तर एबी पूर्ण 16 आहे, पण एबी चे दोन भाग झालेले आहेत, एपी आणि पीबी, आणि त्यांची लांबी एक्स आणि वाय आहे. म्हणजे तुम्हाला एक समीकरण मिळेल. कोणतं समीकरण मिळेल तुम्हाला इथे? X अधिक Y एक्स बरोबर AB. अधिक वाय बरोबर किती? 16 ना? 16. एक्स अधिक वाय बरोबर 16. सेम तुम्हाला आणखी दोन समीकरणं मिळतील. तिन्ही बाजूंची 3 समीकरणं तयार करा. वाय अधिक झेड वाय अधिक झेड बरोबर 12, कारण जो पाया आहे त्याच्यामध्ये वाय आणि झेड आहे, बरोबर? वाय अधिक झेड बरोबर 12 आणि एक्स अधिक झेड बरोबर 16. परत अशी समीकरणं मिळतील. एक्स अधिक वाय बरोबर 16, त्यानंतर वाय अधिक झेड बरोबर 12 आणि एक्स अधिक झेड बरोबर 16. ठीक आहे? आता याच्यामध्ये मी आधी कोणतेही दोन समीकरणं उचलते. याच्यात कुठली, पहिलं आणि दुसरं तुम्ही घेतलं तरीही चालेल. पहिलं आणि दुसरं जर मी एकाखाली एक लिहिलं, तर हा जो वाय अधिक झेड आहे ना, तो मी झेड अधिक वाय लिहिते, कारण वायच्या खाली वाय येईल म्हणून. अशी दोन समीकरणं मी उचलली आणि यांची वजाबाकी केली. वजाबाकी केल्यावर हे चिन्ह बदलतं. चिन्ह बदलल्यामुळे हा अधिक वाय वजा वाय निघून जातो, आणि इकडे काय येईल? एक्स आणि झेडचं एक्स वजा हा एक्स आणि हा वजा झेड, एक्स वजा झेड बरोबर 4 येईल. ठीक आहे? आता हे एक समीकरण मिळालं मला, आणि एक तिसरं समीकरण आपलं राहिलं बघा, एक्स अधिक झेड बरोबर 16. हे तिसरं समीकरण, आणि हे जे मिळालं ना मला, हे चौथं समीकरण. असं तिसरं आणि चौथं परत घ्यायचं आणि त्यांची बेरीज करा, वजाबाकी नका करू. का? कारण बेरीज केली तरी काहीतरी जाणार आहे, वजाबाकी केली तरी काहीतरी जाणार आहे. बेरीज केल्यावर काय जाईल याच्यामधलं? कोणतं चल जाईल? झेड. झेड निघून जाणार, कारण त्याची साईन ऑलरेडी वेगवेगळी आहे. त्यामुळे झेड जाणार इथे. एक्स अधिक एक्स किती होणार? 2x. 2x बरोबर 20.
मग एक्स बरोबर किती येणार 20/2 एके बे 10 म्हणजे एक्स ची किंमत 10 आहे. आता एक्स ची किंमत 10 मिळाल्यावर बाकीच्या पण किमती तुम्हाला मिळू शकतात, पण तुम्हाला गरज नाहीये कारण तुम्हाला फक्त एक्स ची किंमत काढायची. कारण आपल्याला प्रश्न काय होता फक्त की ए मधून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी काय आहे. कळलं का? वाय पण मिळू शकतो, याच्यामध्ये टाका एक्स अधिक वाय बरोबर 16. एक्स ची किंमत आपल्याला माहित आहे. हे समीकरण जे आहे याच्यामध्ये जर तुम्ही एक्स ची किंमत टाकली तर वाय मिळेल है ना, आणि याच्यामध्ये टाकली तर झेड मिळेल. वाय आणि झेड दोन्ही पण 6 येणार. वाय आणि झेड कारण एक्स 10 आहे ना. कळलं का? अरे हो की येस नाही? मॅम. तुम्हाला काही आणखी आहे का डाऊट जे तुम्हाला गणित येत नाही ती काढा तुम्ही, पाहिजे तर आपण एखादं सेशन ठेवू जे तुम्हाला गणित येत नाही. आता आपल्याला जो पेपर पाठवलाय तो बघूया. ठीक आहे. इंग्लिशचा पेपर मराठीचा बघूया की इंग्लिशचा घेऊया. दोन्ही पेपर सेमच आहे पण मराठीचा थोडा ना असा किचकट वाटतो. आपण इंग्लिशचा बघूया. की मराठीचाच बघायचा, कोणता बघूया? मराठीचा. सेम आहे पण तो मराठीचा ना जरा दिसत नाही. तर हे ऑब्जेक्टिव्ह आहेत, एमसीक्यूज आहेत, ते फक्त तुम्ही पटापट उत्तर द्या. खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? पायथागोरसचे त्रिकूट कोणतं याच्यापैकी? ए 1 5 10 3 4 5 2 2 2 5 5 2 त्रिकूट बी. पायथागोरस. बी. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतात? बाहेरील बिंदूतून 2. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून 2 काढता येतात. साइन थिटा गुणिले कोसेक थिटा किती असतं? 1 0 1/2 की 2? साइन थिटा गुणिले कोसेक थिटा. साइन थिटा आणि कोसेक थिटा एकमेकांच्या व्यस्त आहेत. साइन थिटा कोणासमोरील बाजू छेद कर्ण आहे आणि कोसेक थिटा कर्ण छेद कोणासमोरील बाजू आहे, त्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल करतात. 1 येणार. हे सगळे 1 आहेत. कॉस थिटा इंटू सेक थिटा हे पण 1 आहे. नंतर टॅन थिटा इंटू कॉट थिटा, कारण त्यांच्या ज्या व्याख्या आहेत त्या एकमेकांच्या व्यस्त आहेत आणि व्यस्त जर आहे तर त्यांचा गुणाकार केल्यावर 1 उत्तर येईल. कारण 4/1 जर 4/5 असेल तर दुसरा 5/4 असणार. यांचा गुणाकार केल्यावर ते कॅन्सल होतं. 1 आन्सर. इनव्हर्स आहेत ना दोन्ही पण एकमेकांच्या. त्यानंतर ऋण 3 आणि 4 या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर किती? आरंभ बिंदू म्हणजे कोणता?
0. ओ 0,0 त्याचे जे निर्देशक आहे ते 0,0 आहे आणि तुमचा जो बिंदू आहे तो ऋण 3,4 आहे. समजा ए घेऊया, तर याच्यातलं अंतर काढायचं आहे. कसं काढायचं अंतर? OA. कोणतं सूत्र वापरायचं? निर्देशक पद्धतीमध्ये दोन बिंदूंमधलं अंतर काढायचंय, तर कोणतं अंतराचे सूत्र सूत्र. वापरतो? अंतराचे सूत्र. हे x1 y1 घ्यायचं, हे x2 y2 घ्यायचं. किती येणार सांगा पटापट. सूत्र काय आहे? अंतराचे सूत्र काय आहे? x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 x1 अधिक कंसाचा वर्ग. सॉरी x2 वजा x1 वर्ग अधिक x2 वजा x1 म्हणजे -3 वजा 0, -3 वजा 0 म्हणजे -3च येणार. -3चा वर्ग अधिक 4 वजा 0 4च येणार. 4 वर्ग म्हणजे ऋण 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16 म्हणजे 25 झालं वर्गमुळात. म्हणजे तुमचं जे अंतर आहे ते किती येणार? 5 येणार. तिसरं ऑप्शन आहे. त्यानंतर काय आहे बघा, एका वर्तुळाचा व्यास 20 सेमी आहे, जीवा 16 सेमी आहे, तर केंद्रापासून जीवेचे अंतर CF किती असणार? म्हणजे CF म्हणजे C केंद्रबिंदू असेल आणि जीवेचं अंतर जे आहे ते लंबांतर असतं. म्हणजे कोणतीही वर्तुळ असेल तर वर्तुळामध्ये जीवा हे 9वीच खरं तर आहे बेसिक. मला हा प्रश्न, एक जीवा आहे D, केंद्रबिंदू आहे आणि हे जीवेचं C आहे, केंद्रबिंदू C आहे आणि हे CF जे आहे ना, हे जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आहे CF. तर जीवा तुम्हाला दिलेली किती आहे? जीवा 16 दिली आणि व्यास व्यास 20 दिलाय, म्हणजे ही त्रिज्या जी आहे ती 10 असणार. ही पूर्ण जीवा 16 आहे, तर हे अर्धा भाग जो आहे, कारण केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस काय करतो? दुभागतो. दुभागतो. म्हणून ही जर 16 असेल तर हा 8 येणार. मग हे केंद्रापासूनचं अंतर किती असणार? तुम्हाला जर त्रिकूट माहित असेल तर 10, 8 आणि कोणतं त्रिकूट असतं पायथागोरसचं? 8 बरोबर 6. कोणतं आहे? 10, 8 आणि 6. मग तिसरी जी बाजू आहे म्हणजे CF जी आहे, केंद्रापासूनचं अंतर. थोडंसं लॉजिक वापरायचं म्हणजे आपला वेळ पण वाचतो, पूर्ण सोडवत नाही बसायचं. याच्यामध्ये B ऑप्शन तुमचं येऊ शकतं. ठीक आहे. आता त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR दिलंय. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR समरूप आहे. AB छेद PQ जे आहे ते 7:5 दिलंय, तर कोणता त्रिकोण मोठा असेल? AB छेद PQ जे गुणोत्तर आहे ते 7:5 आहे, तर त्रिकोण कोणता मोठा आहे? ABC. गुणोत्तरावरून कळतं आपल्याला कोणता त्रिकोण मोठा आहे. AB छेद PQ 7:5 आहे, याचा अर्थ ABC मोठा आहे. हा 7 भाग मोठा आहे ना, म्हणजे ABC जो आहे तो मोठा आहे. अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोण कोणत्या प्रकारचा असतो? कोणता असतो अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोण? असा अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोण? वर्तुळ असतं की नाही, वर्तुळाचा समजा हा व्यास आहे, हा जर व्यास आहे तर इथे हा जो हे दोन्ही कंस जे तयार होतात ते अर्धवर्तुळ असतं. तर या अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोण म्हणजे असा कोण? इथला कोण?
हा किती अंशाचा असेल? बघा, आंतरलिखित केलेल्या कोनाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. कोणताही इन्स्क्राइब्ड अँगल जो आहे तो इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतो. इंटरसेप्टेड आर्क म्हणजे आता हा जो कोन आहे की नाही एबीसी, किती? 90 अंश. एबीसी कोनाच्या आतमध्ये येणारा हा जो कंस आहे हा पण अर्धवर्तुळच आहे आणि हाच कंस त्याने आंतरखंडित केलेला आहे. आंतरखंडित केलेला कंस जो आहे तो AXC आहे. AXC आंतरखंडित केलेला कंस आहे आणि तो कंस एबीसी मध्ये आंतरलिखित आहे. तुम्हाला जर विचारलं हा कोन एबीसी कोणत्या कंसात आंतरलिखित आहे तर तो कंस एबीसी मध्ये आंतरलिखित आहे आणि कंस AXC त्याने आंतरखंडित केलेला आहे. आणि कोणत्याही आंतरलिखित कोनाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. आता दोन्ही ज्याच्यात आंतरलिखित आहे तो पण सेमी सर्कलच आहे म्हणजे अर्धवर्तुळच आहे आणि जो आंतरखंडित केलेला कंस आहे तो पण अर्धवर्तुळ आहे. म्हणजे तो जो कोन आहे तो किती मापाचा असेल? 90 अंश. काटकोन. 1 अधिक टॅन वर्ग थिटा किती असतं? 1 अधिक टॅन वर्ग थिटा सेक वर्ग थिटा. गोलाच्या घनफळाचं सूत्र ते तर आपल्याला माहिती आहे, 4/3 पाय आर घन. हो सो. त्यानंतर 2 आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या. आंतरस्पर्शी म्हणजे 2 प्रकारची स्पर्श वर्तुळ असतात, आतून स्पर्श करणारी आणि बाह्य स्पर्शी असतात, आंतरस्पर्शी आणि बाह्य स्पर्श. तर त्यांच्या केंद्रातील अंतर पाहिजेत तर जर ते बाहेरून बाह्य स्पर्शी वर्तुळ असतील तर त्रिज्यांची बेरीज करायची, ते त्यांच्या केंद्रातील अंतर असतं. आणि जर आंतरस्पर्शी असतील तर त्रिज्यांची काय करायची? आतून जर स्पर्श करणारी असतील तर वजाबाकी R2 म्हणजे जे पण मोठी त्रिज्या असेल त्याच्यातून लहान त्रिज्या वजा करायची. आणि जर बाहेरून स्पर्श करणारी वर्तुळ बाह्य स्पर्शी वर्तुळ असतील तर त्यांच्यामध्ये त्रिज्यांमध्ये केंद्रामधील अंतर हे त्रिज्यांच्या बेरजे एवढं असतं बाह्य स्पर्शी वर्तुळामध्ये. आणि आंतरस्पर्शी वर्तुळामध्ये केंद्रातील अंतर हे त्रिज्यांच्या वजाबाकी फरका एवढं असतं. मग इथे काय करावी लागणार आपल्याला या 2 त्रिज्यांची वजाबाकी. बाकीचे कुठे गेले सगळे? कोणच उत्तर देत नाही. आवाज येतोय? येस मॅम. बाकीचे मुलं का नाही उत्तर देत आहेत? इथे आपलं काहीतरी विभाग 2. आवाज येतोय. आवाज येतोय?
आवाज येस मॅम. येतोय? हा. तर इथे एका शब्दात किंवा एका वाक्यात, एका शब्दात किंवा एका वाक्यात असा प्रश्न आहे. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय सांगा, असा पहिला प्रश्न आहे. तुम्हाला येते का स्टेटमेंट? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं जे वाक्य आहे ते येतं का? आपलं जे मेन पेपरचा जो फॉर्मॅट आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही लिहायला येणार नाही. पण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय आहे की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. हे लिहायला येणार नाही, हे सिद्ध करायला येईल. सिद्धता येते का तुम्हाला याची? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची सिद्धता येते सर्वांना की सांगू तुम्हाला? सिद्धता सिद्ध कसं करायचं? येते सर्वांना सिद्धता लिहिता? येस मॅम. इथे आरंभ बिंदू ओ चे निर्देशक काय असतात? काय असतात? 0,0. चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांचा गुणधर्म कोणता? ते कोण पूरक असतात. इथे तुम्हाला अंतराचं सूत्र लिहायचं आहे. जर वर्तुळाची त्रिज्या r असेल तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? 2 पाय. क्षेत्रफळ पायर वर. 30° 60° 90च्या प्रमेयानुसार 30° कोनासमोरील बाजू कर्णाच्या किती पट 1/2. असते? 1/2. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात. वर्गाच्या प्रमाणात असते. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय सांगतं आपल्याला? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय वर्तुळाची त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. शंकूच्या तिरकस उंचीचे सूत्र काय? वर्गमुळात h वर्ग अधिक r वर्ग. tan 45 ची किंमत किती? 1. आता हे तुम्हाला बेसिक जे आहे ते तुम्ही शोधा. हे दोन बिंदूंमधील अंतर येतं तुम्हाला सगळ्यांना. अंतराचे सूत्र वापरायचं. x2 वजा वर्गमुळात x2 वजा x1 वर्ग अधिक y2 वजा y1 वर्ग. येतं सर्वांना ना? येस मॅम. एका चौरसाचा कर्ण जर 10 सेमी असेल तर त्या बाजूंची लांबी काढा. हे गणित येईल? 10 वर्गमुळात 2. बरं. चौरसाचा कर्ण हा बाजू गुणिले वर्गमुळात 2 गुणिले बाजू असं त्याचं सूत्र आहे. साइन थिटा 20/29 तर कॉस थिटाची किंमत काढा. कशी काढणार? साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर x या सूत्र. बरं. आता इथे काय दिलंय? आकृती तर आपल्याला, तुम्हाला आकृती दिसते का याच्यामध्ये? आकृती तर नाहीये, पण आकृतीमध्ये PQ ही DE ला समांतर आहे. XP आकृती कशी असू शकतो याची? सगळं तरी त्रिकोण असेल, त्याच्यात प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचं असेल, पण नक्की कोणता मोठा त्रिकोण आहे तेच माहिती. आकृती दिसते का तुम्हाला? अशी काहीतरी असेल. PQ जी आहे ती DE ला समांतर आहे. XP PD दिलंय त्यांनी, XP आणि PD दिलेला आहे.
एक्सपी पीडी, एक्सपी 6 दिले, पीडी 3 दिले, एक्सक्यू 10 दिले, क्यूई काढायचं, हे 10 दिले, हे काढ. ठीक आहे. इथे काय यूज करायचं, काय वापरायचं आपण? पीक्यू जे आहे ते डी ला समांतर आहे. पीक्यू डी ला समांतर आहे. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार कोणती दोन गुणोत्तर समान असणार? पीएक्स छेद पीडी बरोबर एक्स क्यू छेद ई क्यू. एक्स क्यू छेद बाकीच्यांना माहित आहे का प्रमाणाचे मूलभूत प्रमेय? एक्सपी छेद पीडी बरोबर एक्स क्यू छेद क्यूई सगळं प्रमेय असणार. म्हणजे असं आपलं दोन गुणोत्तर आणि मग तिरकस गुणाकार करून उत्तर काढायचं. 5. वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे आणि कंसाचे माप म्हणजे थिटा 60 अंश आहे. तर पाकळीचं क्षेत्रफळ काढा. वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? थिटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. उत्तर सांगता का मला काढून? त्रिज्या 7 सेमी आहे, कंसाचे माप 60 अंश आहे. पटकन. काढलं का? उत्तर किती आहे? 25.67. बाकीची मुलं सोडवतात की नाही? ती फक्त जॉईन करतात, काय आन्सर पण करत नाही कोणीच. फक्त मोबाईलवर जॉईन करता का? पुढे काय दिलंय की आर जो आहे तो 1,-1 आहे. आर 1,-1 आहे आणि एस जो आहे -2, आहे. आणि या रेषा आर एस चा जो चढ आहे तो -2 दिलेला आहे. रेषेचा चढ दिलेला आहे -2. तर के ची किंमत काढा. रेषेच्या चढचं सूत्र काय आहे? कधीही तुम्हाला असे निर्देशक दिले ना की एक x1 y1 घ्यायचा आणि एक x2 y2 घ्यायचा. कोणत्याही रेषेचा चढ जर असेल, रेषा आर एस चा जरी चढ असला, कोणत्याही रेषेचा चढ जो असतो त्याचं सूत्र y2 - y1 छेद x2 - x1 असतो. आता रेषेचा चढ तुम्हाला दिलेला आहे ते -2, y2 तुमचा k आहे वजा y1 - 1 आहे आणि x2 -2 आहे
वजा 1. ऋण 2 के ऋण ऋण इथे धन 1 होणार आणि इथे -2 -1 -3 होणार. हा -3 तिकडे न्यायचा, -2 बरोबर मल्टिप्लाय होईल इथे k + 1. -2 इंटू -3 किती? 6. 6 आणि ते k अधिक 1. 1 इकडे न्या, वजा होणार इकडे k. k ची किंमत तुमची 5 येते. ठीक आहे. त्यानंतर असं तुम्हाला आकृती आहे बघा ही. याच्यामध्ये तुम्हाला कंस सीईचं माप दिलंय आणि कंस बीडीचं माप दिलंय. जी तुम्हाला 2 जीवा आहेत. आकृती तरी इथे मला अशी वाटते की हीच असेल. आकृत्याच दिलेल्या नाही, जो पेपर आपल्याला दिलाय डायग्राम असं आहे. त्याच्यामध्ये समजा 2 अशा जीवा आहेत. इथे आहे इथे माप कंस सीई दिलेला आहे आणि माप कंस बीडी दिलेला. अशी आकृती असेल. तुम्हाला माहित आहे का याचं ह्या कोणाचं माप विचारलंय? माप कोण? सीएई. सीएईचं माप विचारलंय. कसं काढायचं माहित आहे का तुम्हाला? बघा वर्तुळाच्या धडामध्ये ना शेवटची जी एक्सरसाइज आहे ना, शेवटच्या 2 त्याच्यामध्ये खूप सारे फॉर्म्युलाज आहेत. म्हणजे जीवांच्या आंतरविभाजनाचं एक सूत्र आहे, जीवांच्या बाह्य विभाजनाचं सूत्र आहे, त्यानंतर जीवा आणि स्पर्शिका है ना, किंवा छेदिका स्पर्शिका प्रमेय आहे, छेदिका स्पर्शिका यांच्या बाह्य विभाजनाचं प्रमेय आहे. ते सगळे माहित आहेत का तुम्हाला? बघा इथे समजा तुम्हाला अशा प्रकारे वर्तुळ आहे आणि वर्तुळामध्ये समजा 2 जीव आहेत. ठीक आहे. हे समजा ए बी जीवा आहे आणि दुसरे समजा ही सी डी जीवा आणि इथे एम बिंदू जर ती छेदते. ठीक आहे. तर इथे ना अशा प्रकारची जर तुम्हाला आकृती असेल तर तिथे समजा तुम्हाला या कोणत्याही कोणाचं माप विचारलं, या कोणाचं म्हणजे सी एम बी चं विचारलं किंवा ए एम डी चं विचारलं किंवा ए एम सी किंवा डी एम बी, या कोणत्याही कोणाचं माप विचारलं ना, तर ते कसं काढायचं माहित आहे का? माहित आहे तुम्हाला कसं शोधायचं असतं? नाही. तर इथे ना बघा 2 जीवा आहेत, बरोबर आहे, आणि 2 जीवा वर्तुळाच्या आत छेदलेल्या आहेत एकमेकांना एम बिंदूमध्ये. एम हा केंद्र नाहीये, एम हा कोणताही एक बिंदू आहे ज्या बिंदूत त्या 2 जीवा छेदलेल्या आहेत. आता एम बिंदू जवळ एकूण 4 कोन तयार होत आहेत. त्याच्यातले हा आणि हा कोन एकरूप असणार कारण ते विरुद्ध कोन आहेत, आणि हा आणि इथला कोन पण एकरूप असणार कारण ते विरुद्ध कोन. बरोबर. आता समजा तुम्हाला एम बिंदू आहे, समजा तुम्हाला माप कोन सी एम बी आणि माप कोन ए एम डी पाहिजे, दोन्ही एकरूप असणार कारण दोन्ही विरुद्ध कोन. तर त्यांचं माप तुम्हाला कसं मिळतं माहितीये का? माप कोन सी एम बी बरोबर माप कोन ए एम डी, हे दोन्ही कोणांचं माप हे त्या दोघांनी पण
त्या दोन्ही कोनांनी आंतरखंडित केलेले जे कंस आहेत, म्हणजे CMB जो कोन आहे त्याने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे? CMB ने आंतरखंडित केलेला कंस हा बघा, हा एवढा. म्हणजे कोणता कंस आहे CMB ने आंतरखंडित केलेला? म्हणजे CMB कोणाच्या आत येणारा कंस, या कोणाच्या आतमध्ये कोणता कंस आहे? CB. CB. आणि या विरुद्ध कोणाने आंतरखंडित केलेला AD. कंस कोणता आहे? AD. या दोन्ही कंसांची बेरीज करायची. माप कंस CB अधिक माप कंस AD आणि त्याचा निम्म करायचं. म्हणजे दोघांनी आंतरखंडित केलेले जे कंस आहेत त्यांची बेरीज आणि त्याच्या 1/2 ने त्याला म्हणजे हाफ करायचं, म्हणजे अर्ध करायचं. कळलं? आणि हे जे दोन कोन आहेत म्हणजे कोन, माप कोन AMC आणि माप कोन BMD हे दोन्ही एकरूप असणार. आणि याचं पण माप तसंच 1/2 गुणिले माप कंस, कोणते कंस आंतरखंडित केले दोघांनी? AMC आणि BMD ने कोणते आंतरखंडित केले? AC आणि BD. AC कंस AC अधिक माप कंस DB असं सूत्र बनतं. ठीक आहे. आता हे कोनांची माप हवी असतील तर, आता समजा तुम्हाला अशीच आकृती असणार, पण या आकृतींमध्ये तुम्हाला या ज्या चार ज्या सेगमेंट आहेत ना, म्हणजे रेषाखंड आहेत ना 4, AM, BM, CM, DM, यांचं पण एक सूत्र तयार होतंय अशाच आकृती. म्हणजे दोन जीवाच्या आंतरविभाजनाचं सूत्र असं आपण त्याला म्हणतो. दोन जीवांच्या आंतरविभाजनाचं सूत्र कसं आहे की AM गुणिले BM. M आला पाहिजे, जो छेदन बिंदू आहे तो आला पाहिजे सगळीकडे. आणि मग सूत्र कसं बनणार? AM गुणिले BM बरोबर CM गुणिले DM. बघा M सगळीकडे छेदन बिंदू कॉमन आहे, तो आला पाहिजे. हे पण एक सूत्र तयार होतं. म्हणजे कोणाचं माप पाहिजे तर हे सूत्र वापरा, आणि कुठला रेषाखंड या 4 मधला कोणता रेषाखंड पाहिजे तर हे सूत्र वापरा. याला म्हणतात दोन जीवांच्या आंतरविभाजनाचे सूत्र. आंतरविभाजन म्हणजे त्या आतमध्ये छेदल्यात म्हणून आंतरविभाजनाचे सूत्र. हे लक्षात राहील. येस मॅम. तरी इथे पण आपल्याला तसंच विचारलं. हा जो CAE आहे याचं माप विचारले. CAE याचं माप पाहिजे तर याने आंतरखंडित केलेला कंस CE आणि याने आंतरखंडित केलेला कंस BD यांची, या दोघांची बेरीज करायची आणि त्याला 1/2 ने म्हणजे 2 ने भागायचं. आता हे दोन सूत्रे. त्याच्यानंतर आणखी कोणते सूत्र आहे त्याच्यामध्ये? दोन जीवांच्या बाह्य विभाजनाचं सूत्र पण आहे. दोन जीवांच्या बाह्य विभाजनाचे सूत्र. आता समजा वर्तुळामध्ये हे सूत्र लक्षात ठेवा. एखादं गणित तरी या सूत्रावरून येतच परीक्षेला. अशा दोन जीव आहेत. आता या दोन जीवा बघा आतमध्ये नाही छेदल्या एकमेकांना. मगाशी ज्या मी दोन जीवा काढल्या त्या आतमध्ये छेदणाऱ्या होत्या. अशा या दोन जीवा आतमध्ये नाही छेदणार. मग मी त्या बाहेर वाढवते अशा, आणि त्या बाहेर जाऊन एकमेकांना छेदणार आहे. कळलं का? समजा ते दोन्ही जीवा इथे P बिंदूत छेदल्या, तर इथे पण एक तसंच सूत्र तयार होतं बाह्य विभाजनाचं. दोन जीवांच्या बाह्य, जसं इथे बनलं ना तसंच. इथे कसं बनेल ते सूत्र?
आता जसं तिथे जो छेदन बिंदू आहे, दोन जीवांचा छेदन बिंदू प्रत्येकामध्ये आलेला आहे बघा. एम जो आहे तो छेदन बिंदू प्रत्येक ठिकाणी आलेला आहे. तसा या दोन जीवांचा छेदन बिंदू कोणता आहे? या दोन जीवा कोणत्या बिंदूत छेदतात? पी बिंदूत छेदतात ना. बाहेर वाढवल्या ना मी, आणि तेव्हा बाहेर जाऊन त्या पी बिंदूत छेदल्या. मग पी जो आहे तो प्रत्येक ठिकाणी आला पाहिजे. म्हणजे पी ए, ऐकताय की नाही? पी ए गुणिले काय? पी बी बरोबर पी सी गुणिले पी डी असं बनेल. अरे कुठे गेले सगळे? रिप्लाय करत नाही रे. ठीक आहे, बाकीचं आपण हे लक्षात ठेवा सूत्र. आणि या कोनाचं पण माप आपल्याला सांगता येतं. हा जो कोन आहे पी पी डी किंवा एपीसी काही लिहा, बीपीडी लिहिलं तरी तोच कोन आहे, एपीसी लिहिलं तरी तोच कोन आहे. या कोनाचं माप कसं मिळतं माहितीये का? त्याच्या आतमध्ये, म्हणजे त्याने आंतरखंडित केलेले जे कंस आहेत, एक हा कंस येतो त्याच्या आतमध्ये आणि एक हा कंस येतो, या दोघांची वजाबाकी करायची. म्हणजे माप कोन बीपीडी जर तुम्हाला पाहिजे तर 1/2 माप कंस बीडी मोठ्यातून लहान वजा करायचं, माप कंस एसी, आणि 1/2 ने गुणायचं, म्हणजे 2 ने भागायचं. ही दोन सूत्र इथे तयार होतात. कळलं का? ठीक आहे, कोण उत्तरच देत नाही. येस मॅम का पुढचं आपण बाय.